असोसिएशनच्या विदर्भ ड्रायव्हिंग मोटर असोसिएशनच्या या संचालकांना लायसन्स देण्याच्या कोणत्याही प्रकारचे अधिकारपत्र अजूनपर्यंत दिलेले नाही। या वजलवाड ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी कोणत्याही परिपत्रक त्यांच्याकडे नसताना, कोणताही अधिकार नसताना त्यांनी पत्रकारांना बोलावून ही अशी खोटी माहिती त्यांनी वर्तमानपत्रात जाहीर केली, मीडियामध्ये जाहीर केली। यामध्ये त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचा एव्हिडन्स किंवा पुरावा नाही आहे। याचे हे सर्व पाहून आम्ही RTO अधिकारी श्री गुटे साहेब यांच्याकडे गेलो असता त्यांनी म्हटले की आमच्या कोणत्याही प्रकारचे यांना आम्ही परिपत्रक दिलेले नाही। आम्ही त्यांना असा प्रश्न केला की तुम्ही या संचालकांवर FIR का दर्ज करत नाही। त्यांनी सांगितलं की आम्ही यांना कोणता परिपत्रक दिले नाही, तर आम्ही का बरं यांच्यावर FIR करायचा। पण आम्ही म्हटलं की यांनी खोटी बातमी तुमच्या कार्यालयाच्या मार्फत दिली आहे, समजून तुम्ही त्यांच्यावर FIR दर्ज करा। तर त्यांच्या कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिसला नाही। त्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा एकदा ग्रामीण RTOमध्ये श्री गीते यांना भेटलो, त्यांना सांगितलं हा प्रकार, तर ते म्हणाले की ठीक आहे आम्ही याच्यावर FIR दर्ज करू। त्यांनी आपले असिस्टंट त्यांची PA त्यांना बोलवून आमच्या समोर नॉमिनल त्यांना पत्र लिहायला लावलं, पण अजूनपर्यंत त्यांची प्रसिद्धी केलेली नाही। या बाबतीत मी गणेश बनकुलकर असा आरोप आहे माझा की RTO अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं यांना हे अनुमती न देता यांना प्रसारमाध्यमातून यांनी आपली खोटी वाहवा करून बाकी इतर ड्रायव्हिंग स्कूल संचालकाचा मानसिक ताप वाढवला आहे, आर्थिक नुकसान झाले आहे। त्याच्यामुळे यांच्यावर माझी शासनाला अशी मागणी आहे की यांच्यावर तुम्ही FIR दर्ज करा। RTOला तुम्ही काही लेखी निवेदन दिलं आहे? लेखी निवेदन दिलेलं आहे 4/6 की आम्हाला याचे ज्या वजलवाड ड्रायव्हिंग स्कूलने जे प्रसारमाध्यमात दिले आहे, तर ह्या प्रसारमाध्यमात देण्यासाठी यांच्याकडे कोणतं परिपत्रक आहे का? तर त्यांनी म्हटलं आम्ही कोणत्याही प्रकारचे परिपत्रक दिलेलं नाही आणि अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला माहिती अधिकारात दिलेलं नाही। पुढची मागणी काय आहे तुमची? पुढची मागणी हीच आहे आमची की ड्रायव्हिंग स्कूलचा जो यांनी सांगितलं वारंवार की RTO अधिकारी RTOमध्ये ड्रायव्हिंग स्कूल जाण्यासाठी तुम्हाला जरूरत नाही आहे, तर तुम्ही माझ्या म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स RTOमध्ये देणं बंद करणार आहे का? हे जर असं असेल तर त्यांनी वर्तमानपत्रात जाहीर करावं की RTOमधून लायसन्स म्हणजे RTO विभागातर्फे जाहीर करावं की या तारखेपासून RTOमध्ये लायसन्स दिल्या जाणार नाही, फक्त वजलवाड ड्रायव्हिंग स्कूलमध्येच लायसन्स मिळेल। यामुळे आमचा संशय वाढतो की याच्या अधिकाऱ्यांची आणि संबंधित ड्रायव्हिंग स्कूलची साठगाठ असू शकते, असा आमचा संशय वाढतो। वजलवाड स्कूलला काही परवानगी दिली आहे काही RTOकडून काही पत्र आम्हाला दिलेलं नाही। त्यांनी सांगितलं स्वतः आम्हाला की आम्ही कोणत्याही प्रकारचे पत्र त्यांना दिलेलं नाही आणि अजूनपर्यंत त्यांच्या हातात कोणत्याही प्रकारचे पत्र। आणि जर त्यांनी काही आता मागे परिवहन आयुक्तांनी सांगितलं की आम्ही वजलवाड ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी दिलेली आहे, एका पत्रात म्हटलं आहे त्यांनी फक्त मौखिक, तर जर हे परवानगी दिली आहे तर हे ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी नाही गेली आहे। ही जी परवानगी दिली आहे फक्त लायसन्स ड्रायव्हिंग जे त्यांच्याकडे येणारे शिकाऊ उमेदवार आहे त्यांना तिथे ट्रेनिंग देण्यासाठी केलेली आहे। हे जे परिपत्रक आहे ते ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी नाही आहे, फक्त प्रशिक्षण चांगले द्यावं म्हणून ते त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे। पण वजलवाड ड्रायव्हिंग यांनी क्लासेस इश्यू केले का काही कार्यालयामध्ये? त्यांनी कोणत्या प्रकारचे क्लासेस इश्यू केले आहे हे काही आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी वारंवार हे जे पत्रात दिलेलं आहे याच्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही याच्या बाबतीत यांना या पत्रकार प्रसिद्धी केली आहे त्याचे खंडन करत आहे। आणि जे प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला नाही तर पुढच्या तुमच्या काय? जर याचा प्रॉब्लेम झाला तर आम्ही आंदोलन करू, पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही याच्या बाबतीत हा विषय पोहोचून घेऊन जाऊ। बोल ना दादा। ठीक आहे, थँक्यू।